कंटिन्यू करा. सगळ्यांना नमस्कार. अगदी सुरुवातीला सांगायचं झालं तर मी तुमचा खरंच खूप मनापासून तुम्हाला सगळ्यांची क्षमा मागतो. मी पर्सनली फिजिकली तिथे येऊ शकलो नाही. मी संदीपजींना असं म्हटलंय की व्हिडिओ कॉन्फरन्सनी मी बोलावं एवढा मोठा मी खरंच नाही आणि मी बोलण्यापुरतं नाही बोलत. मला मनापासून असं वाटतं की अशा तुमच्यासारख्या एका अर्थाने प्रतितयश टीमच्या समोर माझ्यासारख्यानी व्हिडिओ कॉन्फरन्सनी बोलावं तेवढा त्या स्केलवरचा मी 100% नाही आहे. पण परिस्थितीजन्य अपरिहार्यता असे आपण वर्तमानपत्राच्या माध्यमांच्या जगतात काम करता. तुम्ही मला समजून घ्याल याची मला अपेक्षा आहे, आशा आहे. आज 1 वर्ष सरकारला पूर्ण झालं त्याचा उल्लेख मान्य संदीपजींनी केला. मी खरं सांगायचं म्हणजे केवळ त्यासाठी आज येऊ शकलो नाही असं नाही आहे. आपल्या सगळ्यांना आता देवेंद्रजींच्या फेसबुकवर दिसेल ते महाराष्ट्रातले 51 अशी अनाथ मुलं की ज्यांनी 1% आरक्षणाच्या माध्यमातून एक मुक्काम हासिल केला आहे. त्यात PSI, PI, तहसीलदार, नायब तहसीलदार, RTO, RFO अशी सगळी 51 मुलं ही देवेंद्रजींना थँक्स म्हणायला आली होती. आणि त्या कार्यक्रमाचं नाव होतं कृतज्ञतेचा आनंद. साहेबांची पण इच्छा होती की तो आजच व्हावा जर या सगळ्या मुलांची इच्छा असेल तर. आणि मी गेल्या 6 वर्षापासून बालगृहातून बाहेर पडलेल्या अनाथांमध्ये काम करतोय. त्यामुळे थोडा इमोशनल माझ्यासाठी हा विषय आहे. आणि म्हणून मी संदीपजींना विनंती केली की मी म्हटलं होतं पण अशामुळे मला अडकावं लागतंय. आणि त्यामुळे मी खरं तर फिजिकली आलो नाही. मला फिजिकली येण्याचा खूप जास्त आनंद झाला असता. कारण थोडासा माझा स्वार्थही होता की पर्सनल लेवलला इंट्रॅक्शन व्हावं, गप्पा माराव्या. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस या विषयाची चर्चा झाली, आम्ही संदीपजींसोबत 2 जण बोलत होतो, तर त्यावेळेस ऑर्गनायझेशन, संघटना, एखादी टीम जेव्हा त्याची जर्नी व्हिज्युअलाइज करते तर त्यावेळेस काय असलं पाहिजे अशी जेव्हा चर्चा झाली. आणि त्यानंतर मग संदीपजी मला म्हणाले की मी तुम्हाला विषय कळवतो. आणि संदीपजी ऐकत असतील तर मी तुम्हाला नक्की सांगेन की आपली चर्चा झाली तो विषय आणि तुम्ही पोस्ट मध्ये ज्या पद्धतीने हा विषय कॉइन केलाय त्यातून माझ्यासारख्या संघटनेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा विचाराचं थॉट प्रोसेस एक वेगळं दालन तुम्ही उभं केलं. आणि खरंच उभं केलं. म्हणजे तुम्ही जेवढे सगळे लोक जमले आहात मी तुम्हाला मनापासून सांगतो. तुम्ही जर युट्यूबवर गेला तर संघटन शास्त्र, संघटन सूत्र, ऑर्गनायझेशन टेक्निक, ऑर्गनायझेशन मेकॅनिझम, डिसिजन मेकिंग प्रोसिजर असं खूप काही सापडतं. पण संदीपजींनी जे वाक्य लिहून पाठवलं जे ते बहुधा तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल ते फ्रेमच्या पलीकडल्या विचाराचं असं माझं मत आहे. म्हणजे थोडं ते अनुभवाच्या आधारावर तर जास्त आहे. संदीपजींनी मला लिहून पाठवलं संघटना वाढीचे स्वप्न. संघटना वाढीचे स्वप्न पाहणाऱ्यांची कवच कुंडले कुठली. संदीपजी मी खरंच मनापासून पहिल्यांदाच तुम्हाला थँक्स म्हणतो की खूप वेगळं डायमेन्शन तुम्ही निश्चयाच्या निमित्ताने मला सांगितलं की ज्या लोकांना ही अस्वस्थता आहे, व्यतिरिक्त आहे, ज्या लोकांना असं मनापासून वाटतं की आपण ज्या टीम मध्ये ऑर्गनायझेशनच्या माइंडसेटनी काम करतो त्यांनी जेव्हा वाढीचे स्वप्न बाळगायचे असतात तेव्हा त्याची कवच कुंडलं कुठली आहे. आता खरं पाहिलं ना तर भारताच्या प्राचीन अर्वाचीन इतिहासामध्ये कवच कुंडलांचा इतिहास हा कर्णाशी जाऊन भेटतो. आणि त्याचे 2 आयाम आहेत. एक आयाम जोपर्यंत ते कर्णाच्या शरीरावर होते तोपर्यंत कर्ण अजिंक्य होता.
आणि ज्या क्षणी ते कर्णाच्या शरीरावरून गेले त्या क्षणी त्याचं अजिंक्यत्व नष्ट झालं. नंबर 1. आणि नंबर 2, द्वापार युगामध्ये सत्याच्या विजयासाठी कृष्णाने कर्णाची कवच कुंडले काढली. पण ज्याला संघटनवाढीचे स्वप्न बघायचे आहेत त्यांनी कलियुगामध्ये आपली कवच कुंडल देऊ नये. कृष्ण आला तरीही. आणि मला पूर्ण खात्री आहे की कलियुगातला कृष्ण कुठल्याच कर्णाकडनं कवच कुंडल मागणार नाही. पण जेव्हा हे वाक्य संदीपजींनी लिहून पाठवलेलं मला पहिल्यांदा वाचता आलं, मी तुम्हाला खरं सांगतो, जस्ट बिलीव्ह ऑन मी, मला वारकरी संप्रदायातल्या नामदेव महाराजांचा एक अभंग आठवला. मी गेल्या कित्येक वर्षापासून मी ज्या परिवारामध्ये काम करतो त्या परिवारामध्ये ऑर्गनायझेशन मेकॅनिझम, संघटन शास्त्रातला प्राण वगैरे असे विषय मांडण्याची जबाबदारी असते. पण जेव्हा हा विषय कॉइन केला गेला तेव्हा मला पहिल्यांदा आठवलं तो नामदेव महाराजांचा अभंग. आणि मला मनापासून वाटतं, आपण सगळे महाराष्ट्रामध्ये काम करतो, महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय हा एक शास्त्रशुद्ध जनसंघटनेचा प्रयोग आहे. समजून घ्या. मी खूप वेळा म्हणतो की मराठी डीएनए ला संघटना कोणी शिकवायची गरजच नाही साहेब. म्हणजे वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका दिगंत फडकवणारा एक आध्यात्मिक वसा असा जर असेल तर तो वसा टिकवून भागवत धर्माची पताका आजन्म फडकवण्याची जी क्षमता उभी झाली ती वारकरी संप्रदायाच्या शास्त्रशुद्ध कार्यपद्धतीतून उभी झाली आहे. म्हणून मी जेव्हा वारकरी संप्रदायाकडे पाहतो तेव्हा मला असं वाटतं की वारकरी संप्रदाय हे एक शास्त्रशुद्ध जनसंघटना आहे. इट्स अ सायंटिफिक केडर बेस्ड मास ऑर्गनायझेशन. आणि जेव्हा वाढीची कवच कुंडल असं म्हणतात ना, तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती करणार आहे, एक अभंग, केवळ नामदेव महाराजांचा एक अभंग, हा ज्याला आयुष्यभर आपल्या टीमला ऑर्गनायझेशन माइंडसेट मध्ये व्हिज्युअलाइज करायचा आहे, त्यासाठीचा करेक्ट बसणारा अभंग आहे. नामदेव महाराजांचा अभंग असा आहे की अकल्प आयुष्य व्हावे तया तुला माझी सका. म्हणजे मी कधी कधी विचार करतो की जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत हा संप्रदाय का राहणार आहे, ही संघटना वारकरी संप्रदायाची का राहणार आहे. कारण नामदेव महाराजांनी गॅरंटी देऊन ठेवली आहे की अकल्प आयुष्य व्हावे तया तुला. वारकरी संप्रदायाचं रिप्रेझेंटेशन करणाऱ्या कुळाला अकल्प आयुष्य मिळो. अकल्प आयुष्य मागितलंय वारकरी संप्रदायाच्या कुळासाठी, संप्रदायासाठी. पण त्याची पहिली अट सांगितली आहे माझी या सकाळ. माझी या सकाळ म्हटलंय. अकल्प आयुष्य व्हावे त्या माझी या सकाळ. माझ्या म्हटलंय माझ्या. आणि नामदेव महाराज जे माझ्या म्हटलंय ना, हा ओला चिंब शब्द आहे साहेब, भावनेने ठासून भरलेला आहे. तुम्ही बसलेले 55-60 जण जोपर्यंत आपण जी टीम म्हणतोय त्याला माझी म्हणत नाही ना, तोपर्यंत ती वाढूच शकत नाही साहेब, वाढूच नाही शकत. आई मुलाला माझा मुलगा म्हणते तेव्हा वाढतो दुसऱ्या, तेव्हा वाढतो. म्हणजे यशोदेच्या पोटी कृष्ण जन्माला आला नाही, पण तो माझा काना ज्या दिवशी म्हटलं त्या दिवशी इतिहास घडवला त्यांनी. त्यामुळे अकल्प आयुष्य व्हावे तयापुढा माझी या सगळा माझी या. तर जी टीम आपली आहे या टीमला पहिली अट आहे, पहिली अट माझी या म्हणावं. आणि ही एक वेळा माझी या म्हटलं
की मग एक इमोशनल बॉन्डिंग असलेलं स्ट्रॉंग युनिट तयार होतं, एक प्लॅटफॉर्म तयार होतो, एक बेस तयार होतो, एक लॉन्चिंग पॅड तयार होतं, ज्या लॉन्चिंग पॅडच्या आधारावर तुम्ही मोठी उडी घेऊ शकता, मोठं ऑर्गनायझेशन करू शकता. पहिली अट सांगितलं माझी या सकाळात आली, पण माझी या सकाळा सगळे ऑल एव्हरी वन, म्हणजे माझी या सिलेक्टिव्ह नाही, माझी या काहीच नाही, माझी या सकाळा सगळेच अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझी या सकाळा. कल्पनेची बाधा न हो कोण्या काळी ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची कुठलीच बाधा ऑर्गनायझेशनच्या रिक्वायरमेंटची दुसरी आवश्यकता सांगितली आहे. कल्पनेची बाधा नाही लागली पाहिजे. जगाच्या इतिहासामध्ये अपयशी ठरलेल्या सगळ्या संघटनांचं जर नीट असेसमेंट अभ्यास केला तर त्याच्यात मेजॉरिटी प्रॉब्लेम कुठे झाला असेल तर कल्पनेची बाधा लवकर लागते आणि ती बाहेरून लागत नाही, ती आतूनच लागते. आणि नामदेव महाराज म्हणतात कल्पनेची बाधा न हो कोण्या काळी, कुठल्याच काळात असतात कामा नये. आणि ती कुठल्याच काळात जर एखाद्या टीम मध्ये कल्पनेची बाधा नसेल तरच संत मंडळी सुखी असो, त्याशिवाय नाही. म्हणजे 55-60 लोकांची टीम जर एक ऑर्गनायझेशन व्हिज्युअलाइज करते आहे तर न हो कोण्या काळी हे दुसरं पथ्य पाळायला सांगितलंय. आणि चौथं पथ्य पाळायला सांगितलंय जे मला सगळ्यांना विनंती करायची आहे की ते आवर्जून ऐकलं पाहिजे. आकल पायशिवाय त्या कुळा माझी या सकाळ हवीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोण्या काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदात्मा. एखादं ऑर्गनायझेशन, एखादी संघटना जेव्हा अकल्प आयुष्य टिकते, टिकवल्या जाते, वाढते, वाढवल्या जाते, त्याची सगळ्यात मोठी रिक्वायरमेंट कुठली जर असेल तर ती अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा व्हावी. संघटनेच्या वाढीसाठी मोठा प्रॉब्लेम प्रामुख्याने पॉलिटिशियन, प्रेस आणि पोलीस या 3 पी मध्ये जर कुठला असेल तर तो आपण भूमिका न जगल्याचा आहे. संघटनेमध्ये जेव्हा 55-60 सरदार एकत्र येऊन आपली संघटना व्हिज्युअलाइज करते तेव्हा त्या संघटनेच्या प्रत्येकाने, जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल असाल तेव्हा कुठल्या तरी वर्तमानपत्राचे रिपोर्टर आहात, कुठल्या तरी मीडियाचे संपादक आहात, ती तुमची भूमिका आहे, ती तुम्हाला जगावीच लागेल. पण when you are become a part and parcel of the team, जेव्हा तुम्ही 55 मध्ये एक आहात तेव्हा तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत भूमिकेतून निर्माण झालेला अहंकार बाजूला ठेवला 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 तरच ही मी मोठी होते. संघटना ही मोठी होते ना, ते होऊच शकत नाही. जगामध्ये मोठ्या झालेल्या जेवढे संप्रदाय आहेत, जेवढ्या संघटना आहेत, जेवढ्या ऑर्गनायझेशन आहेत, जेवढ्या ट्रस्ट आहेत, त्या सगळ्या लोकांनी जेव्हा टीम म्हणून एकत्र येऊन प्लॅनिंग करण्याचा निर्णय करतात तेव्हा पहिली गोष्ट आणि शेवटची गोष्ट पाहण्यात येते की आपल्याला भूमिका जगाव्या लागतात. आणि आपण भूमिका जगलो तरच हे शक्य आहे. नाहीतर मला खूप वेळा असं जाणवतं की प्रामुख्याने पॉलिटिशियन आणि प्रेस, मी खूप वेळा गमतीने म्हणतो, खूप जणांना ते आवडत पण नाही, की समजा आता मी आमदार आहे
तर मी जनतेच्या प्रश्नासाठी आमदार समजू शकतो, सभागृहामध्ये विषय म्हणतो समजू शकतो, पण बायकोशी पण आमदार, मुलाशी पण आमदार, आईसोबत पण आमदार, मित्र आला तरी पण आमदार. पण मित्राला तर आपण मित्र आहोत, बायकोचा आपण नवरा आहोत, मुलाचा आपण बाप आहोत. आणि एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये जर मी असेल तर तुम्ही प्रदेशाचा महामंत्री आहे भाजपचा, त्यावेळेस मी आमदार नाहीये. पण मी प्रदेशाचा महामंत्री हा जेव्हा टीमचा सदस्य म्हणून भूमिका वठवतो तेव्हा माझ्यातला जर आमदार रोल प्ले करत असेल तर 100% ऑर्गनायझेशनच्या मेकॅनिझम मध्ये मी न्याय देऊ शकत नाही. कारण इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी तुमची जी उभी राहते त्यातून काही प्रमाणात अहंकाराचा भाव येतोच. पण जेव्हा तुम्ही संघटनेचे पार्ट अँड पार्सल असता तेव्हा तुम्हाला ती भूमिका बाजूला ठेवावी लागते, ती सोडावी लागते. आणि तेव्हा तुम्ही 55 सरदार एका कॉस्ट साठी कमिटेड होता, त्याचा कमिटमेंट होऊ शकत नाही. मी एका विचारामध्ये काम करतो गेल्या 85 पासून. पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण, हे गीत आम्ही माझ्या पहिल्या दिवशीच्या वर्गापासून तर आता सुद्धा आम्हाला ऐकवलं. आम्ही कोण आहोत? पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण. म्हणतो कोण? आता परवाच्या दिवशी महाराष्ट्रातले 26 मोठे नेते, राजकारणातले, कामगार क्षेत्रातल्या युनियनचे गीत पकडणं, असे एकत्र येऊन पहिले हे गीत म्हटलं, पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण. का? तुम्ही तिथे नक्की बाजूला कोणी मोठे असाल, पण जेव्हा तुम्ही 52 जणांच्या सरदार मध्ये आला ना, तेव्हा तुम्ही पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण. तुम्ही अहंकाराचा वारा न लावो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकसा. हे जे कवच कुंडल आहे ना, त्याचा मेन कवच कुंडल कुठलं असेल तर तुम्हाला भूमिका जगता आला पाहिजे. जेव्हा तुम्ही या पत्रकारितेच्या जगतातले ऑर्गनायझेशनचे रिप्रेझेंटेटिव्ह आहात, तेव्हा तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रात कोण आहात हे विसरता आलं पाहिजे. आणि हे जेवढं विसरलं होईल ना तेवढं इकडली टीम इंटॅक्ट होत राहील. आणि म्हणून मला असं वाटतं की ऑर्गनायझेशनच्या फंक्शनिंग मध्ये, मेकॅनिझम मध्ये, जे मी पहिल्यांदा सांगितलं की पहिले माझं म्हणावं लागतं. माझं काम आहे, माझं आहे की घेतले की नाही वरता मी अंधतेने, हे माझं काम आहे, मी घेतलंय. माझ्या डोक्यावर कोणी बंदुकीची गोळी नव्हती, संघटनेचं काम करून आमचा स्वतःचा घेतलेला निर्णय आहे, माझा, माझी आज सकाळ. आम्ही सगळे सारखे एक, कुठली कल्पनेची बाधा नाही आणि अहंकाराचा वादा. आता ह्या चारही गोष्टी एखादं टीम जेव्हा कामाला लागते त्याचं सॉफ्टवेअर आहे, हार्डवेअर नाही. म्हणजे मला आठवतं आम्ही दत्तोपंत ठेंगडींसोबत एक दिवस चित्रकूटला एका ऑर्गनायझेशनच्या वर्गामध्ये होतो. तेव्हा दत्तोपंतजी स्टेजवर चढत होते आणि चढताना ते असं म्हणाले की तुम्ही सगळे लोक जिथे बसले आहेत तर याची गरज आहे का की मी स्टेजवरूनच बोललो पाहिजे. तर सुदान सिंह त्यांना बोलताना म्हणाले की दत्तोपंतजी आपको ऊपर इसलिए बैठना है क्योंकि हम सब लोग आपको दिखना चाहिए. तेव्हा दत्तोपंतजी असं म्हणाले की आंखों से देखने के लिए शायद मैं 3 फुट ऊपर के स्टेज के ऊपर में बैठ सकता हूं, लेकिन संगठन के काम के लिए आंखों से नहीं देखना पड़ता, दिल से देखना पड़ता है. और इसलिए मैं आपके समकक्ष आकर बात करूंगा. यातला स्टेज समजून घेतला पाहिजे की दत्तोपंत ठेंगडी जे लोक ओळखतात आपल्याला कल्पना आहे त्यांची, पण त्यांनी आमचं 1.5 तासाचं सत्र
समकक्ष होऊन घेतला. आणि ते मला म्हणाले सुद्धा, श्रीकांत एकात्म मानवदर्शन जर मांडायचं असतं ना, किंवा पॉलिटिकल सीन अँड द स्टेटस ऑफ इंडिया मांडायचं असतं ना, तर कदाचित मी स्टेजवर उभं राहून बोललो असतो. पण मला संघटना विषयी मांडायचा ना श्रीकांत, तर मी समतोल येऊन बोलतो. त्यामुळे एका धरातलावर येणं, आपापल्या सगळ्या विशेष शूज वर घेऊन, हे ऑर्गनायझेशनचं काम करण्याचं भावविश्व आहे, सॉफ्टवेअर आहे. आणि हे सॉफ्टवेअर जर स्ट्रॉंग असेल ना, तर मग ऋग्वेदामध्ये जे सांगितलंय की ओम संगच्छध्वम संबद्धध्वम संभो मनासी जानताम देवा मागम यथा पूर्वे सज्जनानाम उपासते, हम सब एक साथ चले. आता हम हे ऋग्वेदामध्ये, म्हणजे मला कधी कधी बरेच वेळा असं वाटतं की ऑर्गनायझेशनचं मेकॅनिझम आम्हाला इंग्रजांनी सांगण्याची गरज नाहीये. ऋग्वेदामध्ये ऑर्गनायझेशनचा सेन्स शिकवलाय. आणि अनादि अनंत हा देश समाज म्हणून एक राहण्याचं कारण हेच आहे की तुमच्या आणि आमच्या सोशल डीएनए मध्ये ऑर्गनायझेशनचा सेन्स आहेच. ते मी तुम्हाला पटेल की नाही पटेल मला माहित नाही, पण तुम्ही मला सगळे मिळून सांगा की आपण जर घरातून बाहेर पडलो, आणि बाहेर पडलो, आपला नातेवाईक नाही, फक्त आपल्या गावातला कोणीतरी एक मुख्य माणूस आहे, तर आपण त्याला म्हणतो काय काकाजी कुठं निघले. आता ते काय आपला काका आहे का? आपण बसमध्ये चढताना एखादी म्हातारी असेल तर आपण म्हणतो आजी थोडी बाजूला, की आजी मला जरा बसू दे, की आजी तू पैसे दे, काय मावशी कशी आहेस तू. आता ते काय मावशी आहे का सख्खी? पण तुमचा आणि आपला सोशल डीएनए हा ऑर्गनायझेशनचाच आहे. माझी या सका, हा माझी या सका हा आम्हाला कोणाकडनं शिकण्याची गरजच नाहीये. हा तुमचा आमचा सोशल डीएनए आहे. आणि हा सॉफ्टवेअर स्ट्रॉंग केला पाहिजे, ऋग्वेदात सांगितलंय. ओम संगच्छध्वम संबद्धध्वम हम सब एक साथ चले. पण एक साथ चलने के लिए भावविश्व एक साथ चालण्याचं असावं लागतं. एक साथ बोले. मी खूप वेळा वारकरी संप्रदायाच्या विषयाबद्दल बोलतो ना. तुम्ही महाराष्ट्रामध्ये सातपुड्याच्या पायथ्याशी अचल तालुक्यातल्या पुऱ्यामध्ये संध्याकाळी हरिपाठाचा देवाची द्वारी सुरू होण्याच्या पूर्वी सुद्धा नाद एकच आहे, ज्ञानोबा तुकाराम. आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी एकच आहे, स्लोगन सारखं आहे, वेश सारखा आहे. पण हे सारखं आलं केव्हा स्ट्रॉंग असेल तेव्हा. तुमचा आणि तुमचा सोशल डीएनए सारखाच आहे. हम साथ चले, हम साथ बोले. यदि साथ चलते हैं, यदि साथ बोलते हैं, तो फिर डेव्हलपमेंट आहे. आम्ही खूप वेळा गमतीने म्हणतो की राष्ट्रीय स्वयं, आता ती जे मुद्दा सांगतोय, माझा हा आग्रह नाही की तुम्ही सगळे त्याच्याशी सहमत असले पाहिजे. पण मुंचेरा, सुंदरनगर, भवानीपूर, गडचिरोलीच्या कोपऱ्यामध्ये, अहेरीच्या, आलापल्लीच्या एका शाखेमध्ये एका मुलाला जर तुम्ही विचारलं, तो तेच उत्तर देईल जे नॉर्थ ईस्ट मधल्या एका कोपऱ्यात देईल. त्याचं कारण काय? कारण सोबत चालतात, सोबत बोलतात. आता मला असं वाटतं की हे सॉफ्टवेअर जर घडवायचं असेल तर काही प्रॅक्टिकल प्रयोग तुम्ही लोकांनी केले पाहिजे असं मला वाटतं. मी संदीपजीशी जेव्हा जेव्हा बोलतो ना, तेव्हा मला खूप वेळा त्यांच्या बोलण्यात असं येतं की एवढ्यात सुरू झालेलं ऑर्गनायझेशन आहे. मला असं वाटतं हे 4-5 जनरेशन पर्यंत चाललं पाहिजे. मला संदीपजीच्या बोलण्यात हे वाक्य इतकं आवडतं ना की मी जिवंत असेपर्यंत चाललं पाहिजे, असं मला संदीपजी बोललेले कधीच आठवत नाही. सिकाजी 3-4 जनरेशन चाललं पाहिजे. ते 3-4 जनरेशन जर चालवायचं असेल तर ज्या जनरेशनला चालवायचं आहे ना, त्यांनी काही पायंडे पाडले पाहिजे, त्यांनी काही नियम पाळले पाहिजे, काही विषयात कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. मी खूप वेळा म्हणतो की संघटना लॉंग टर्म कशामुळे चालते, काय केलं पाहिजे याच्यामुळे नाही झालं, काय नाही केलं पाहिजे हे ठरलंय, त्यातून संघटना चालते. मी रामकृष्ण मिशनच्या वर्गाला गेलो होतो मध्ये. रामकृष्ण मिशनचे संन्यासी म्हणाले की श्रीकांतजी
हम लोग ऐसे क्या करना चाहिए इससे तर हमने क्या नहीं करना चाहिए हे पहिले तय. त्यामुळे विवेकानंदांनी स्थापन केलेलं ऑर्गनायझेशन लॉंग टर्म चाललं. मला विनंती पहिली तुम्हा सगळ्यांनाही करायची आहे की या 55-60 जणांच्या ग्रुपनी ऍज अन ऑर्गनायझेशन ह्या 4 गोष्टींमध्ये आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करणार नाही हे ठरवावं लागेल. कुठल्या 4 गोष्टी असू शकतात हे तुमचं डोमेन आहे, तुम्ही ठरवलं पाहिजे. पण ही ऑर्गनायझेशन आहे ना, ह्यात कॉम्प्रोमाइज नाही करणार. मला अजूनही आठवतं की आमच्या इथे 4थं जनरेशन वारकरी संप्रदाय. आमचे आजोबा संध्याकाळी हरिपाठ म्हटल्याशिवाय जेवण नाही म्हणजे नाहीच. असे टोकाचे कडवे आग्रह या संप्रदायाच्या लोकांनी पाळणे म्हणून संप्रदाय 750 वर्ष निघाला. तसं पत्रकारितेच्या संबंधातले सगळे लोक एकत्र आले तर असे कुठले 5 मुद्दे आपण डिफाईन करू शकतो का की ज्यात ही संघटना कधीच कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि त्यातनं मग ती संघटना लॉंग टर्म उभी राहील. नंबर 1. नंबर 2, काही गोष्टीतली निरंतरता ठरवावी लागते. त्या कुठल्या गोष्टी? तशा 4 गोष्टी आहेत ज्यातनं निरंतरता ठरवावी लागते. नंबर 1, संपर्क. तुम्हाला याच्यातली निरंतरता ठरवावीच लागते. ज्या ज्या संघटनेने संपर्क या विषयातली निरंतरता बंद केली, मोठ्या मोठ्या संघटना लयास गेलेल्या आहेत. मोठ्या मोठ्या. आता तुम्ही जर 55-60 जण असाल तर महिन्यात या एका व्यक्तीच्या संपर्काच्या विषयातली ही 2 गोष्टी आहेत या ठरल्या आहेत. यात कॉम्प्रोमाइज नाही करणार. तर आम्ही संघटन मंत्री म्हणून भाजपमध्ये काम करतो. आम्ही काय वाटेल ते झालं तरी चालेल. आम्हाला सांगितलं 20 दिवस प्रवास करायचा म्हणजे 20 दिवस प्रवास करायचाच. आम्हाला महिन्यामध्ये कागदावर लिहून द्यावं लागतं की 20 दिवस मी पुढे प्रवास केला. 20 दिवसाच्या प्रवासाला कॉम्प्रोमाइज नाही. नंबर 1. आमच्या ते संपर्कात. नंबर 2, संपर्क जर करायचा असेल प्रवास संपर्क तर 1 रात्र मुक्काम. मी गेलो 7 तासांत परत आलो नाही चालणार. मुक्काम जर केला तर प्रवासाच्या यादीत त्याला मान्यता मिळते, नाही तर मिळतच नाही. तसं 4 गोष्टीतली पहिली गोष्ट अशी आहे ज्याच्यात निरंतरता लागते आणि ऑर्गनाइज निरंतरता लागते. ऑर्गनाइज निरंतरता. नंबर 2, ज्याला सिटिंग्स म्हणतात, बैठक. म्हणजे तुम्हा सगळ्यांना विनम्र प्रार्थना आहे, भारताच्या भूमीवरती जेवढ्या स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन, सोशल ऑर्गनायझेशन यशस्वी झाल्या त्यांच्या कार्यपद्धतीतला हा जो बैठक नावाचा प्रकार आहे, मीटिंग नावाचा प्रकार आहे, त्याचं डिझायनिंग इतकं स्ट्रॉंग असतं. मी स्वामीनारायण संप्रदायाच्या कार्यक्रमाला एक वेळ जाऊन आलो. आय वॉज शॉक. म्हणजे माझाही आतला एक छोटासा तो एक हलका अहंकार होता की आम्हीच कसे, तो लयास गेला. त्यांनी मला स्वामीनारायण संप्रदायाचे लोक कशा मीटिंग्स करतात आणि त्याची निरंतरता 2 वर्षाची कशी डिझाईन करून ठेवली आहे, मी आवाज झालो. जगभरामध्ये त्यांचे संन्यासी आहेत पण त्यांनी डिझाईन करून ठेवलं आहे की निरंतरता आहे ती डिझाईन केली. किंवा कार्यपद्धतीतली बैठक नावाचा प्रकार आहे. मला तुम्हाला 55-60 जणांना विनंती करायची आहे की मी जी हेरार्की डिझाईन केली असेल की 9 जणांची टीम काय, महिन्यातून किती वेळा बसणार, 55 जणांची टीम काय, आठवड्यातून बसणार का, याचं एक सॉफ्ट डिझायनिंग तयार करून घेतलं. मला पूर्ण कल्पना आहे की ती 100% यशस्वी होत नाही, पण 50-60% जर आपण यशस्वी करू शकलो तरी ऑर्गनायझेशन पुढे जाईल. तिसरा असते निरंतरता कार्यक्रमाची. आता मी ऑर्गनायझेशनचं काम करताना मला खूप वेळा जाणवतं की कार्यक्रमाच्या निरंतरतेचा मोह जास्त असतो सगळ्या संघटनेच्या लोकांना, आणि त्यातल्या त्यात पॉलिटिशियन आणि पत्रकारांच्या संघटनेला तर नक्की जास्त असतो. पण आपल्या सगळ्या लोकांना लोकेशन फार आवडत असते. पण कार्यक्रमाच्या निरंतरतेचा मोह हा
जेवणातल्या ताटातल्या मिठासारखा असतो. तो असतो छोटा, पण तो प्रचंड प्रभावी असतो. पण तो छोटा असतो म्हणूनच प्रभावी असतो. मला विनंती करायची आहे की वर्षभरात 2 कार्यक्रम, फार कार्यक्रम नाही पण 2च कार्यक्रम, पण तो जर या संस्थेचा कार्यक्रम असेल तर तो डिसेंट, तो कसा, तो ऑर्गनाइज, तो डिसिप्लिन. मी तुम्हाला सांगतो, आज आदरणीय देवेंद्रजींच्या सोबत 51 अनाथ मुलांचं 1 तासाचं इंटरॅक्शन झालं. देवेंद्रजी उत्तम म्हणाले की श्रीकांतजींनी खूप वर्षानंतर इतका ऑर्गनाइज, डिसिप्लिन कार्यक्रम पाहिला. याला कारण काय, तर आम्ही या 1 तासाचं मिनिट टू मिनिट प्लॅनिंग केलं. मिनिट टू मिनिट, अक्षरशः 61व्या मिनिटाला देवेंद्रजी स्टेजच्या खाली उतरले. तसं कार्यक्रमाचा मोह केला पाहिजे, पण कार्यक्रम जर तुमच्या संस्थेचा म्हणजे आपल्या संस्थेचा असेल तर तो म्हणजे कसा, तर तो तसाच 100% परफेक्ट. नाही तर पत्रकारांमध्ये आणि राजकारण्यांमध्ये कार्यक्रम हा लाईटली घेण्याचा व्हायरल इन्फेक्शन आलेला आहे. कारण आपण सगळे हुशार लोक आहोत, सगळ्यांना सगळंच येतं. या भ्रमात तुमचं क्षेत्र माझं क्षेत्र दोघंही आहोत. मग तो प्रास्ताविक करायला जातो त्याला आपण वेळेवर सांगतो आणि मग तो प्रास्ताविक अध्यक्षीय भाषणासारखा करतो. अध्यक्षीय भाषण हे प्रास्ताविकासारखं होतं. मग आभार प्रदर्शन ज्याला देतो तो माईक त्याचा नसतो, तो माईकच सोडत नाही, आभार सोडून सगळं करतो. मला असं बरेच वेळा वाटतं की कमीत कमी तुमच्या आणि माझ्या क्षेत्रामध्ये हा जो संस्कार आहे, कार्यक्रम 2च केला, निरंतरता नक्की लागते कार्यक्रमासाठी, त्याशिवाय संघटना टिकूच शकत नाही. पण ते होत असताना माझ्या संस्थेचा कार्यक्रम म्हणजे तो त्या स्केलवरचाच असेल, इतका ऑर्गनाइज असेल, तितका डिसिप्लिन असेल, तितका डिसिप्लिन असेल. आणि मला तुम्हाला हे सांगितलंच पाहिजे की आम्हाला प्रमोद महाराज असं म्हणायचे की श्रीकांत, कार्यक्रमामधनं कार्यकर्ता घडतो हे समजून घेतलं पाहिजे. पेपरची बातमी म्हणजे कार्यक्रम नाहीये. कार्यक्रमात कार्यकर्ता घडत असतो. ते एक युनिव्हर्सिटीचं स्थान आहे की भाई निरंतरतेमध्ये 3रा पार्ट असतो, तो पार्ट असतो, तो असतो निर्णयाचा, डिसिजन. मला बरेच वेळा असं वाटतं की काही काळ एखादी टीम जेव्हा काम करते तेव्हा हळूहळू त्या 3-4 जणांची एक टीम अशी तयार होते की ती टीम होर्डिंगवर कोणाचा फोटो टाकायचा इथपासून तर हार कुठला आणला पाहिजे इथपर्यंत तेच ठरवतात. आणि मग नंतर अशी स्थिती येते की बाकी सगळ्या लोकांना वाटत लागतं की बाबा तुम्हीच निर्णय करता. मला संदीपजींना आणि सगळ्यांना विनंती करायची आहे की ऑर्गनायझेशन लॉंग रन त्याच टिकले आहेत की जिथे निर्णय प्रक्रिया ही त्या स्तरावर ट्रान्सपरंट आहे. मी तुम्हाला काही गोष्टी मोकेपणाने नक्कीच सांगितल्या पाहिजे की आमच्याकडे टिपिकल वाक्य वापरलं जातं ते म्हणजे मत अनेक, निर्णय एक. मी तुम्हाला नावासहित सांगू शकतो, प्रसंग सांगणं योग्य नाही, पण मी नितीनजींच्या सोबत नागपुरात संघटन मंत्री म्हणून काम केलं. मी देवेंद्रजींच्या सोबत काम करतोय. मी कितीतरी हे वेळा पाहिलंय की 4-5 जणांच्या डिस्कशन मध्ये त्यांचं वेगळं मत आहे, माणसांच्या विषयात वेगळं मत आहे. पण 6-7 जणांच्या चर्चेनंतर जेव्हा निर्णय होतो की ह्याला म्हटलं पाहिजे, तेव्हा हे दोघही जण बाहेर जाऊन असं सांगतात की जसा हा यांचाच निर्णय आहे. याला काय कारण आहे? याला कारण त्यांनी टीम चालवते हे शास्त्र ऍक्सेप्ट केलेलं आहे. समजून घ्या. ऑर्गनायझेशनच्या मेकॅनिझम मध्ये, फंक्शनिंग मध्ये मोठा प्रॉब्लेम केव्हा येतो? जेव्हा निर्णयाच्या पद्धतीमध्ये ट्रान्सपरन्सी नसते
म्हणजे त्या त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं पाहिजे असं नसतं, पण निर्णय प्रक्रिया हा सगळ्यात मोठा पात्र आहे असं मला वाटतं. त्यामुळे या 4 विषयातल्या निरंतरता या कागद पेन हातात घेऊन डिझाईन कराव्या लागतात, त्याशिवाय या होत नाहीत. आता हे करताना तिसरी गोष्ट पाळावी लागते. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना या संबंधात माझी विनंती आहे. कसं असतं की मी आता जे मी बोलणार आहे ते कृपा करून चांगल्या अर्थाने घ्या, नाही तर तुम्ही माझ्याबद्दल वाईट मत कराल. खूप जणांना एक सवय असते, प्रामुख्याने शिक्षक पेशा, शिक्षकी पेशा. कारण माझे वडील शिक्षक, माझे आजोबा शिक्षक, माझे पणजोबा शिक्षक, मी प्राध्यापक. शिक्षकी पेशामध्ये, राजकीय पेशामध्ये, पत्रकारितेमध्ये असे काही पेशे आहेत की आपल्याला कुठली गोष्ट समोर आली आली की आपण हातामध्ये रेड पेन्सिल घेऊन निघतो. हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. मग आपल्याला इतक्या वर्षाच्या प्रोफेशन मध्ये ती सवय लागते की आपण त्याच्यातलं तेच पाहतो, कारण बातमी त्याच्यात असते. मला तुम्हा सगळ्यांना विनंती करायची आहे की आता जे वाक्य सांगतो, मला खूप प्रामाणिकपणे विनंती करायची, ती मन लावून ऐका. ज्याला ऑर्गनायझेशन चालवायचं आहे ना, त्यांनी सहकार्यांच्या दोषांवर प्रेम करावं लागतं, तेव्हा त्याच्या गुणांना न्याय देता येतो. तुम्ही जर सहकार्याच्या दोषावर प्रेम नाही केलं ना, तर तुम्ही त्याच्या गुणाला न्याय नाही देऊ शकत. तुम्हाला हे एक्सेप्ट करावं लागतं की माणूस गुण दोषासह स्वीकारण्याची क्षमता विकसित करावी लागते. तो आपला आहे ना, माझी असं कळा, माझी असं आपला आहे ना, तो जर आपला आहे आणि त्याने या भूतलावर जन्म घेतला, याचा अर्थच तसा आहे की त्याच्यात काहीतरी चांगलं आहे म्हणून तो माझ्यासोबत आला. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, मी इतके वर्षाने इलेक्शन मॅनेजमेंट मध्ये काम करतो. प्रमोदजी असं म्हणाले की श्रीकांत, स्किल काय आहे, तर आपल्या डिझाईन मध्ये प्रत्येकाला बसवता आलं पाहिजे. आता जर तुम्ही 55-60 जणांची टीम आहात, तुम्हाला कोणी एखादी दाव्याने सांगून द्यायचं की माझ्याकडे सगळेच गुण आहेत, मी अप्रतिम बोलू शकतो, मी अप्रतिम लिहू शकतो, माझी थॉट प्रोसेस जबरदस्त आहे, मी काय 50 गुण तर आहे सगळ्यांमध्ये, 100% नाही, 100% नाही. मग याचा अर्थच असा की काही मर्यादा घेऊन आपण या 55 जणांच्या टीम मध्ये बसलो आहोत, आणि माझ्या बाजूला जो बसला ना, तो माझ्या दोषांचा मला आपला म्हणतोय, म्हणून आम्ही टीम आहोत. जेव्हा एखादा डिझाईन आपण व्हिज्युअलाइज करतो, तेव्हा त्या डिझाईन मध्ये सर्व गुण दोषासह 55-60 जण एकत्र येतात. पण सहकार्याच्या दोषांवर जोपर्यंत प्रेम आपण करणार नाही, तोपर्यंत ते डिझाईन परफेक्ट होऊच शकत नाही साहेब, शक्यच नाही, शक्यच नाही. मी 2014च्या इलेक्शन मॅनेजमेंट कमिटीचा चेअरमन होतो. आमच्या ते गिरगावामध्ये एक भारतीय जनता पक्षाचे जनसंघापासूनचे कार्यकर्ते होते. मी नाव सांगणं चांगलं नाही, अजूनही आहेत. पक्ष विकसित झाला, डेव्हलप झाला, मोठा झाला, ते जनसंघापासून काम करणार, ते त्यांच्या काही धारणा होते, पण माणूस पॉझिटिव्ह होता. ते प्रदेश कार्यालयात द्यायचे, पण त्यांचा एक स्वभाव होता, ते ताडकन कोणाला तरी बोलायचे बरोबर, पण ते साटकन बोलायचे. लोक हळू त्यांना टाळायला लागले. मला प्रमोदजी म्हणाले की तू आप्पांना भेटलाशी का? भेटलं नाही, केव्हा तरी भेट. ही गोष्ट आहे, मी युवा मोर्चा संघटन मंत्री होते त्यावेळेस, मी गिरगावात जाऊन भेटलो त्यांना. माझ्या लक्षात आला, एवढा प्रतिभावान माणूस, एक वेळा कागदावर पेन ठेवला आणि त्यांना म्हटलं की आप्पा मला 1977च्या आंदोलनाची नोट बनवून द्या, तर सर्व शेवटपर्यंत लिहून द्यायचे. हे मला मी युवा मोर्चात असताना 2003 ला माहिती होतं. मी 2014ला ज्यावेळेस इलेक्शन मॅनेजमेंट मध्ये चेअरमन झालो, त्यावेळेस मी त्यांच्या घरी गेलो.
म्हटलं आप्पा असं आहे. म्हणजे शिकायला माझं वय नाही राहणार बेटा. म्हटलं तुम्ही फक्त एक तास मला येऊन बघा माझ्या इथं, तुम्ही माझ्या वॉर्डरूम मध्ये बसा. यू ऑल विल बिकम शॉक बाय लिसन. माझ्या वॉर्डरूम मध्ये तासभर आप्पा बसायचे आणि मी तेव्हा त्यांना 3 गोष्टी सांगायची की मला याच्यावर नोट बनवून द्या. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कानाखाली सुद्धा चपराक मारतील इतक्या फास्ट ते नोट बनवून द्यायच्या. पण त्याच्या केबिन मध्ये कोणी जायचं नाही, कारण त्याचा स्वभाव मात्र तिरकस होता. आता त्यांच्या दोषावर जोपर्यंत मी प्रेम नाही केलं तोपर्यंत मला त्यांच्या गुणांना न्याय नाही देतात. समजून घ्या. ऑर्गनायझेशन, संघटना ही माणसाच्या समूहाचा खेळ आहे. हा एका माणसाच्यानी होत नाही म्हणून तर 5 माणसं एकत्र आलो आपण. एका माणसाच्यानी झालं असतं तर संघटनेचा विषयच नसता. जेव्हा समूहाची आवश्यकता निर्माण होते तेव्हा त्या समूहाच्या मर्यादांवर प्रेम करावं लागतं, तेव्हा त्याच्या स्ट्रेंथला न्याय देता येईल. मला बरेच वेळा असं वाटतं की मोठ्या मोठ्या संघटना अडचणीत येतात, विस्कटतात, तुटतात, सुटतात. त्याला एकमात्र कारण कुठलं असेल तर एकमेकांबद्दलच्या निगेटिव्ह गोष्टींची चर्चा. जर गुणांना न्याय द्यायची असेल तर अवगुणांची चर्चा ताबडतोब थांबवली पाहिजे. ताबडतोब थांबवली. काय चांगलं आहे म्हणजे मी तुम्हाला मनापासून तो आय एम बेस्ट अबाउट इट. मला कुठलाही माणूस दिसतो मला सध्या चांगलंच दिसतो. मला माझी बायको म्हणते की हा माणूस, मला असं वाटतं हा माणूस चांगला आहे. म्हणलं तो आलाय ना पृथ्वी तलावर, त्याचा आत्मा आलाय ना एक शरीर धारण करून, काहीतरी नक्की चांगलं आहे. तसंच या 55-60 जणांमध्ये जे तुम्ही सगळेजण येत्या 25 वर्ष ही संघटना लीड करणार आहात, त्या सगळ्यांनी 100% पाळलं पाहिजे की दोघं बोलत असताना तिसऱ्याची निगेटिव्ह चर्चा नाही करायची. आणि निगेटिव्ह जर करायची असेल तर त्या दोघांनी ती चर्चा ज्याच्याबद्दल निगेटिव्ह झाली ना त्याला जाऊन सांगितली पाहिजे. उसको दिलेली लागते, हिम्मत लागते, त्याला करेज लागते. आणि मी ज्या विचार परिवारात काम करतो तिथे एक मोठा वर्ग असा आहे की जो हे करतो. म्हणून 200, 100, 125 वर्ष ऑर्गनायझेशन टिकले. मला अजून एक महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांना शेअर करायचा आहे. तो म्हणजे बरेच वेळा असं होतं की 30 माणसं ऑर्गनायझेशन मध्ये भेटत जातात आणि मग 30 माणसं भेटत राहिली तर त्या संघटनेतला क्लब तयार होतो. क्लब वाईट असतात असं माझं मत नाही, कृपाकडून समजून घ्या. पण क्लब असतो, ऑर्गनायझेशन असतं. ऑर्गनायझेशन इट्स अ प्रोसेस ऑफ प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट. ही विकासात्मक उकलाची प्रक्रिया आहे. कळीचं फूल होतं तसं, त्याला मर्यादाच नाही. ते जेवढं फुलवता येईल तेवढं फुलता येईल. पण ते क्लब केव्हा होतो? जेव्हा अ ब ला भेटतो, ब क ला भेटतो, क ड ला भेटतो, पुन्हा ड अ ला भेटतो, मग अ ब ला भेटतो. हे असेसमेंट महिन्यानंतर केलं पाहिजे की आपला क्लब तर होत नाहीये ना. ही प्रोसेस ऑफ प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट केव्हा होते? जेव्हा वर्षभराचा असेसमेंट करत असताना आपण हे नक्की समजून घेतलं पाहिजे की किती नवी माणसं आली आहेत, किती नव्या चेतनेची माणसं आली आहेत, नव्या फ्लेवरची माणसं आली आहेत. जर आज 55-60 असू तर याच स्केलवरचा असाच विचार करणारी वर्षभरानंतर 70 आहेत का, 72 आहेत का, 82 आहेत का? ही नवनमेष ऍडिशन आहे. दॅट इज ऑर्गनायझेशन. नाही तर मग क्लब. आणि मी संदीपजींकडनं खूप शब्द ऐकला, आमची एक ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट नक्कीच मला विनंती करायची आहे की हे नक्की पाहिलं पाहिजे की काय नवं ऍडिशन केलंय. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, काही काळ काम केल्यानंतर नव्या ऍडिशन साठी विशेष प्रयत्न करावे लागतात. अचूक नाही होतच नाही. तुम्हाला एक ठरवावं लागतं की येत्या वर्षभरामध्ये या नवे लोक जोडावे लागतील. विशेष करून
आणि त्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता असते, जे पेन डाऊन करावे लागतात. तेव्हा हे नवं ऍडिशन होतं. मला अजून एक छोटीशी गोष्ट आवर्जून ऍड करायची. 2 गोष्टी शेवटी लागतात, जी संघटना आयुष्यभर लॉंग रन मध्ये काम करते. माझ्या बोलण्याचं पुन्हा वाईट नका वाटू देऊ. कॅपॅसिटी आपल्याला बाजारात विकत मिळते, टॅग लागला मार्केटमध्ये. क्वालिटी बाजारात विकत मिळते. 20 लाखाचं पॅकेज, 30 लाखाचं पॅकेज बाजारात विकत मिळते. करेज बाजारात विकत मिळते. तुम्ही पैसे द्या, वाटेल ते काम करून घ्या. 2 गोष्टी बाजारात विकत मिळत नाहीत. आणि आयुष्यभर टिकणाऱ्या संघटना या 2 गोष्टीमुळे टिकल्या. कमिटमेंट आणि कॅरेक्टर. 2 गोष्टी बाजारात नाही विकत मिळत. नाही विकत मिळत. या पत्रकारितेच्या संघटनेने जे लक्ष्य व्हिज्युअलाइज केलंय, त्या किती कमिटेड आहोत आपण, किती कमिटेड आहोत. पण पॅशन निर्माण करायचं, ते विदाउट कमिटमेंट शक्यच नाही साहेब, शक्यच नाही. मी काल रात्री माझा एक इंटरव्ह्यू झाला. मी तिथे असं म्हटलं की मला जगामध्ये कुठला देश बघायचा आहे कधी माहित नाही. मी भारतामध्ये अख्खा भारत पाहिला तर खूप आहे, पण मला आयुष्यात स्वतःला विकून एका देशात जायचं, तो देश आहे इस्रायल. काय कमिटमेंट आहे. वर्ग पैदा होत नाही तर तो म्हणतो इस्रायल फर्स्ट इन माय लाईफ. आणि आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. या देशातून समृद्धीने नटलेल्या परंपरांचं काय अर्थ नाही. पण तो देश आजूबाजूच्या सगळ्या दुश्मनांशी लढून टिकला, वाढला, ओनली ड्यू टू कमिटमेंट. तुम्ही कुठलेही स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन घ्या, कुठलीही सोशल ऑर्गनायझेशन घ्या, 100 वर्ष टिकण्याचं पहिलं कुठलं कारण असेल तर ते कमिटमेंट आहे. नितांत श्रद्धा, नितांत श्रद्धा. म्हणजे 4 लाख लोक आळंदीहून दर्शनासाठी चालतात पायी. ड्रायव्हिंग फोर्स फक्त कमिटमेंट आहे साहेब, फक्त कमिटमेंट. म्हणजे माझे आजोबा 103 टेम्परेचर मध्ये अमरावतीहून वारीत निघाले. आम्ही सगळे अस्वस्थ होतो. दुसऱ्या मुक्कामाला आम्हाला चिठ्ठी पाठवली त्यांनी, माझी तब्येत चांगली आहे. कमिटमेंट, श्रद्धा. तुम्ही ज्या पत्रकारितेच्या संघटनेसाठी एकत्र आल्या, त्याचं जे लक्ष्य व्हिज्युअलाइज केलंय, त्यासाठी किती कमिटेड आहोत आपण. आपलं काय कमिटमेंट आहे, दॅट रिक्वायर. आणि कमिटमेंट बाहेरून येत नाही, विकत घेतल्या जाऊ शकत नाही. कमिटमेंट आतून लागतं साहेब, हृदयातून लागतं. ते आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट कॅरेक्टर. नाही विकत आणलं जात, नाही आणलं. व्यक्तिगत चारित्र्य वेगळं. चारित्र्याच्या डेफिनेशन्स पण काळाच्या अनुरूप बदलले, स्तराच्या अनुरूप बदलले, प्रसंगाच्या अनुरूप बदलतात, इव्हन प्रोफेशनच्या अनुरूप बदलतात. काही मर्यादेत सह चारित्र्य उभं करावं लागतं. पण एक समूहाचं चारित्र्य असतं. ऑर्गनायझेशन म्हणून आपलं एक चारित्र्य असतं. कमिटमेंट, कन्व्हिक्शन, कॅरेक्टर, नो कॉम्प्रोमाइज. सो कॅपॅसिटी विथ कमिटमेंट, कॅरेक्टर. कन्व्हिक्शन विथ कमिटमेंट, कॅरेक्टर. क्वालिटी विथ कन्व्हिक्शन, कॅरेक्टर. कॅपॅसिटी लागते, पण विथ कमिटमेंट लागते, विथ कॅरेक्टर लागते. आणि मला असं वाटतं की प्रामुख्याने या 6-7 बिंदूंचा जर विचार आपण करू शकलो, म्हणजे कधी कधी ना खूप काही वेळेस वेगवेगळे विचार संघटनेच्या विषयात मांडतात. मला जर विचारा तुम्ही, फार नियम नाही, व्यवस्था लागते. शब्द आहे का? मी 4-5च तुम्हाला शब्द सांगतो. नियम नाही, व्यवस्था लागते. सूचना नाही,
समज लागते, समज. कानून नाही लागत, अनुशासन लागत. शोषण नाही लागत, पोषण लागत. आग्रह नाही लागत, आदर लागतो. अर्पण नाही लागत, समर्पण लागत. आणि शेवटी सांगू, मैं नाही लागत, हम लागत. आणि जेव्हा जेव्हा मैच्या ऐवजी हम येतं, तेव्हा मग आत्मप्रशंसा नाही लागत, सर्व सन्मान लागतो. आत्मप्रशंसा नाही, सर्व सन्मान. आणि हे सगळं जेव्हा होतं तेव्हा तोडणं नाही लागत, जोडणं लागतं.